मंडळी नमस्कार. सध्या कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले. अशातच कोकणामध्ये कोकणवासियांना राजकीय शिमगा देखील पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे. कोकणामधील दापोली विधानसभेच्या खेडमधील मनसेचे वैभव हे आता भाजपला मिळणार आहे. मनसेचे फायर ब्रँड नेते, मनसेचे खेडचे माजी नगराध्यक्ष, मनसेचे सरचिटणीस, मनसेचे कोकण संघटक, मनसेचे नेते वैभव खेडेकर हे आता मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत. म्हणजे स्वतः वैभव खेडेकर यांनी हे जरी जाहीर नसलं केलं तरी आज जी राजकीय घडामोड घडले त्यावरून ही गोष्ट स्पष्ट अधोरेखित होती. मनसेचे वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू होती. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या सहीचं पत्र आज सोशल मीडियावरती व्हायरल झालं, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की वैभव खेडेकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पक्षामधून बडतर्फ केलं जातंय. जर मनसेच्या नेत्याला, जर मनसेच्या कोकण संघटकाला, मनसेच्या सरचिटणीसाला जर अशा पद्धतीने पक्षामधून बडतर्फ केलं जात असेल तर ह्या मागचं कारण काय? या मागचं कारण हेच आहे की मनसेचे नेते, मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे आता जय महाराष्ट्र म्हणत भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत. येत्या 5 तारखेला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे अशी चर्चा देखील सध्या दापोली विधानसभेत खुलेआम सुरू आहे. मग आता प्रश्न येतो की वैभव खेडेकर मनसे का सोडतायत? त्याची कारणं देखील अनेक असतील. जर प्रामुख्याने आपण बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून किंवा म्हणा वर्षांपासून मनसेला लागलेली उतरती कळा, मनसेचा उतरत असलेला ग्राफ, विधानसभेमध्ये आलेलं अपयश, बेस्टच्या निवडणुकीमध्ये आलेलं अपयश, वैभव खेडेकर यांची पक्ष नेतृत्वावर असलेली नाराजी, पक्षामधील नेत्यांवर असलेली नाराजी, पक्षाच्या कार्यपद्धतीवर वैभव खेडेकर यांची असलेली नाराजी, अशा विविध कारणांमुळे वैभव खेडेकर पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. मात्र ह्याची उत्तरं वैभव खेडेकर स्वतःच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील. आपण त्यावर फार काही भाष्य करायला नको. आपण भाष्य दुसऱ्या गोष्टीवर करूया की वैभव खेडेकर हे भाजपमध्ये का जात आहेत. कारण एका बाजूला खेडमध्ये शिवसेना शिंदे गट अतिशय मजबूत स्थितीमध्ये असताना वैभव खेडेकर यांना स्वतः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, शिवसेना शिंदे गटाचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये या असे आमंत्रण दिलं असताना, असे आवाहन केलं असताना वैभव खेडेकर यांनी त्याकडे कानाडोळा करून भाजप पक्ष का निवडला, हाच सर्वात मोठा विचार करण्याचा विषय आहे. भाजप पक्ष सध्या देशामधील सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजप कोकणामध्ये प्रामुख्याने आता आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात करत आहे. कोकणामधील रायगडमध्ये भाजपने बऱ्यापैकी आपलं वर्चस्व निर्माण केलंय. मग ते पनवेल, पेण, अलिबाग अशा विविध ठिकाणी भाजप पक्ष हळूहळू आपलं वर्चस्व स्थापन करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर सिंधुदुर्गमध्ये स्वतः खासदार नारायण राणे आहेत, नितेश राणे आहेत. यांनी मोठ्या प्रमाणात भाजप वाढवलंय. नितेश राणे सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील भाजप वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या सोबत केदार साठे आणि इतर भाजपचे पदाधिकारी देखील आहेत. अशातच आता चिपळूणमध्ये देखील भाजप मोठ्या प्रमाणात वाढते. सातत्याने चिपळूणमध्ये नितेश राणे येत आहेत आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका चिपळूणमध्ये बसलाय. कारण चिपळूणचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यादव यांनी थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. आणि आता खेडचा जर आपण विचार केला तर खेडमध्ये भाजपला एक मोठा चेहरा पाहिजे होता, एक दमदार नेतृत्व पाहिजे होतं आणि म्हणून वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असेल, किंबहुना
भाजपच्या नेत्यांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने वैभव खेडेकर यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी हा विचार केला असेल. आता ह्याचं होणार काय आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दापोली विधानसभा, चिपळूण विधानसभा, गुहागर विधानसभा या ठिकाणी भाजप आपला दावा दाखल करणार. आश्चर्य वाटून घेऊ नका, दापोली विधानसभेमध्ये ह्या निवडणुकीला देखील भाजपकडून दावा दाखल करण्याची तयारी होती. भाजप या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपला दावा दाखल करत होता आणि भाजप येणाऱ्या 5 वर्षाची तयारी आत्तापासूनच करते आणि म्हणून वैभव खेडेकर किंवा प्रशांत यादव यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांना भाजपने पक्षामध्ये सामील करून घेतले आणि भाजप त्यांना येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ देणार, मोठं पद देणार, मोठी जबाबदारी देणार आणि त्यांना आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी देऊन येणाऱ्या 5 वर्षात आपलं वर्चस्व या विधानसभेमध्ये हे स्थापन करणार. वैभव खेडेकर यांच्या मनसेच्या सोडचिठ्ठीमुळे किंवा मनसेला जय महाराष्ट्र म्हणण्यामुळे कोकणात मनसेला मोठा फटका बसतोय हे मात्र नक्की आहे. कारण मनसेला म्हणावं असा कोकणामध्ये सध्या तरी मोठा चेहरा नाही. वैभव खेडेकर यांच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा खेडमध्ये एक मोठं नेतृत्व मनसेला होतं, मात्र तेच नेतृत्व आता संपतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे खास करून रत्नागिरी जिल्ह्यात कशा पद्धतीने उभारी घेते हेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि वैभव खेडेकर यांना भाजप कोणत्या पद्धतीची जबाबदारी देते याकडे आता खेडवासियांचंच नव्हे तर दापोली विधानसभेचं देखील लक्ष असणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद.